नमस्कार, जय शिवराय मित्रांनो मी मनोज इंगळे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल वेगवेगळ्या प्रसार माध्यम असतील, वेगवेगळे नेते असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सध्या चालू आहे। मित्रांनो, नेमकी सरकारची कर्जमाफीबद्दल असलेली उदासीनता, त्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे, सध्या कर्जमाफी होऊ शकते का, कर्जमाफी आपण कशी मिळवून घेऊ शकतो, याबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, सध्या राज्याची परिस्थिती एकदम बिकट अवस्थेमध्ये आहे, कारण लाडकी बहीण योजना असेल, मोफत अन्नधान्य वाटप योजना असेल, अशा बऱ्याच साऱ्या फुकट्या योजनांमुळे सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट अवस्थेमध्ये आहे। पण तरीही शेतकऱ्यांना जर का कर्जमाफी मिळवून घ्यायची असेल तर वेगवेगळे जे शेतकरी नेते असतील, वेगवेगळ्या शेतकरी संघटना असतील, यांना पहिले एकत्र येणं गरजेचं आहे। त्यानंतर त्यांना शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचं आहे, कारण हा मुद्दा कोणत्या जाती धर्माचा किंवा कोणत्या पंथाचा नाही आहे, हा शेतकऱ्याचा विषय। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरवायचं काम पडलं तर 100% कोणता शेतकरी मागे न राहता रस्त्यावरती उतरलाच गेला पाहिजे, तरच शेतकरी कर्जमाफी ही आपण खेचून आणू शकतो। मित्रांनो, सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याला दिला होता। तेव्हा ही राज्याची परिस्थिती त्यांना माहिती नव्हती का? त्यांना पूर्ण माहिती असताना सुद्धा त्यांनी हा शब्द दिला, कारण त्यांना फक्त निवडणुकीमध्ये यश पाहिजे होतं आणि या घोषणेमुळं त्यांना ना भूतो ना भविष्यतो यश मिळालं। आता त्यांचे शब्द पूर्ण करण्याची वेळ आली, त्यांनी त्या शब्दाला किंमत द्यावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी। आणि जर त्यांना या गोष्टीचा विसर पडत असेल तर शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरून त्यांना या शब्दाची आठवण करून द्यायला पाहिजे की तुम्ही असे बोलले होते। 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आंदोलन केलं होतं, म्हणजे आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला होता की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। आज 2024 आहे, तरी सोयाबीनला 6,000 रुपये भाव नाही आहे। म्हणजे तुम्ही विरोधात असले तर तुम्ही आंदोलनामध्ये जाता, तुम्ही सरकारमध्ये असले की तुम्हाला त्या गोष्टीचा विसर पडून जातो। एकंदरीत असं चित्र सध्या सगळ्याच ठिकाणी आपल्याला बघताना दिसते। मित्रांनो, आता सध्या हिंगोलीमध्ये झालेलं आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, त्या शेतकऱ्याचं नाव मला आठवत नाही आहे, पण खरंच त्यांचं स्वागतच केलं पाहिजे। असं या प्रकारचं त्यांनी आंदोलन केलं, ते मुंबईपर्यंत गेले, त्यांना तिथं अडवण्यात आलं, त्यांचं सरकारसोबत बोलणं पण करून देण्यात आलं। सरकारचे कोणत्या तरी, म्हणजे त्यांचं नाव नाही सांगता येणार, पण कोणता एका अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांचं बोलणं झालेलं आहे की शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकार विचाराधीन आहे, सरकार यावरती तयारी करतंय, असं त्यांच्या मार्फत सांगण्यात आलं। पण नेमकं काय परिस्थिती आहे याबद्दल कोणताही नेता किंवा कोणताही ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिला आहे ते कोणीच याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाही। जर शेतकऱ्याने नाही केला पेरा तर काय खाणार सोंग धतुरा? त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे आणि ती मिळणं गरजेचेच आहे। त्यासाठी सर्व शेतकरी संघटनांना विनंती आहे की त्यांनी एकत्र या। राज्याची आर्थिक स्थिती आणि सरकारची असलेली मनस्थिती सध्या कर्जमाफी द्यायची दिसत नाही, त्यामुळं
आणि सरकार त्याबद्दल कोणते पावलं उचलताना पण दिसत नाही. त्याबद्दल सरकार एक चकार शब्द बोलायला तयार नाही. म्हणून वेगवेगळे आंदोलन करण्याचा उपयोग होणार नाही. वेगवेगळे आंदोलन केले तर सरकार ते दाबून टाकल. म्हणून शेतकरी म्हणून एकत्र या. हिंगोलीच्या आंदोलनामुळं ठिणगी पडली आहे, याचा वणवा पेटला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने वेळ पडली तर रस्त्यावर उतरा, पण शेतकरी कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही. जसा सरकारने शब्द दिला होता तसा तो त्यांनी पूर्ण करावा, असं सरकारला ठणकावून सांगितल्याशिवाय मित्रांनो कर्जमाफी मिळणार नाही. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की शेतकरी पुत्र म्हणून शेअर करा. धन्यवाद.